साठी मांडण्यात आलेले सार्वजनिक परीक्षा म्हणजेच अयोग्य माध्यमांना प्रतिबंध विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. या कायद्याचे उल्लंघन केल्यास बघा जास्तीत जास्त 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांची दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. संविधान सभेविषयी दररोज माहिती येत आहे बघा. तर आज बघा मौलाना आझाद यांच्याविषयी माहिती आलेली आहे या लेखात. तर अल हिलाल नावाचे उर्दू वर्तमानपत्र मौलाना आझाद यांनी सुरू केलेले होते बघा. आणि दांडी यात्रेमध्ये ते सक्रियपणे सहभागी होते आणि त्यांच्यावर गांधीजीचा प्रभाव देखील होता. मूलभूत हक्काबाबत सल्लागार समिती, अल्पसंख्याकांकरिता आणि आदिवासींकरिता स्थापन झालेली समिती अशा एकूण 5 महत्त्वाच्या समित्यांमध्ये मौलाना आझाद यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी बघा प्रौढांच्या शिक्षणासाठी त्यांनी मंडळ स्थापन केले होते आणि संविधान लागू झाल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांना भारतरत्न हा किताब 1992 साली मरणोत्तर दिला गेलेला आहे. पुढची न्यूज बघा, न्यायव्यवस्था व्यवस्थेची संवैधानिक बाजू. तर या लेखात बघा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती याविषयी 2-3 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सांगतो, वाचून दाखवतो आहे. 99वी घटना दुरुस्ती करून संसदेने ऑगस्ट 2014 राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगास मान्यता दिलेली होती. सर्व घटनात्मक प्रक्रिया पार पाडत एप्रिल 2015 राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा अस्तित्वात आला होता. न्यायव्यवस्था व्यवस्थेला पर्याय, त्यासाठी आयोगाची रचना, सदस्य, त्याबाबत संविधानात अनुच्छेद 124 अंतर्गत नवीन तरतूद घटना दुरुस्ती करून अस्तित्वात आली होती. 9 याचिकांच्या माध्यमातून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आणि 16 ऑक्टोबर 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 4-1 बहुमताने 99वी घटना दुरुस्ती अवैध ठरवली. 99वी घटना दुरुस्ती कशासाठी होती तर न्यायाधीशांच्या नियुक्तीविषयी. पुढची न्यूज बघा, हिमालयात यंदा बर्फ कमी पडण्याची कारणे काय. तर बर्फ पडण्याचे बर्फवृष्टी का कमी झाली आणि त्याचे परिणाम काय होतात ते एक लेखात आलेले आहेत. डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, मी तुम्हाला वाचून दाखवतोय. तर चिल्लई कल्ला म्हणजे चिल्लई कल्लान हा काश्मीरमधील सर्वाधिक थंडीचा काळ मानला जातो. तो 21 डिसेंबर ते 29 जानेवारी असा 40 दिवसांचा असतो. तर हिमालयीन भागात बघा काश्मीर खोऱ्यासह सर्वदूर बर्फ पडतो, म्हणजे यंदा बर्फवृष्टी तिकडे कमी झालेला आहे. तर बर्फवृष्टी का कमी झाली तर उत्तर अटलांटिक निर्देशांक नॉर्थ अटलांटिक इंडेक्स म्हणजे डिसेंबरपर्यंत सक्रिय नव्हता. जानेवारीपासून उत्तर अटलांटिक निर्देशांक सक्रिय होण्यास सुरुवात झाल्यामुळे जानेवारीच्या अखेरीस हिमालयात पश्चिम विक्षोभाचा जोर काहीसा वाढला आहे. हा जोर फेब्रुवारी महिन्यात कमी होतो, त्यामुळे बर्फवृष्टीसाठी अत्यंत कमी काळ राहिला आहे. उत्तरेकडून म्हणजेच अगदी रशियापासून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे हिमालयीन पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असते. पण यंदा पश्चिम विक्षोभ किंवा उत्तरेकडून थंड वारे उशिराने हिमालयातील रांगात दाखल झाले आणि डिसेंबरमध्ये आलेल्या पश्चिमी विक्षोभाचा फारसा जोर नव्हता, त्यामुळे डिसेंबरपर्यंत ना बर्फ पडला ना उत्तर भारतात थंडी पडलेली. तर बर्फ कमी पडल्याचा काय परिणाम होणार आहे तर हिमालयाच्या रांगामध्ये कमी बर्फवृष्टी झाल्याचा मोठा फटका भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन या देशांना बसू शकतो. कारण हिमालयात हा जगातील जवळपास 150 कोटीहून जास्त लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि हिमालयात हजारो लहान मोठ्या हिमनद्या आहेत. वरच्या भागातील नद्यांना हिम वितळून पाणी मिळत असल्याने त्या बारमाही वाहतात. या नद्या वर्षभर शेतीला पिण्याच्या उद्योगांना पाणी देतात. नजीकच्या काळात या नद्यांना पाणी कमी पडणार नाही, पण असाच अपुरा बर्फ पडत राहिला तर नदी खोऱ्यातील संपूर्ण जीवनसृष्टी धोक्यात येऊ शकते. पुढची न्यूज बघा, महागाई दर आटोक्यात. यातला एक पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. रिझर्व्ह बँकेने बघा महागाई संबंधात एक उद्दिष्ट घालून दिलेलं आहे. तर ते किती टक्के आहे तर 4% आहे. रिझर्व्ह बँकेने बघा
रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट 4% असून त्यात अधिक आणि उणे 2% गृहीत धरले जाते बघा. तर टाटा उद्योग समूह एकत्रित बाजार मूल्य 30 लाख कोटीवर गेलेला पहिलाच उद्योग समूह आहे. तर देशातील प्रतिष्ठित उद्योग समूह असलेल्या टाटा समूहातील कंपन्याच्या एकत्रित बाजार भांडवलाने 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे. आणि भारतीय भांडवल बाजारात अशी कामगिरी करणारा टाटा समूह हा पहिलाच उद्योग समूह आहे बघा. चला तर मग 8 तारखेच्या न्यूज बघूया. उत्तराखंड विधानसभेने बघा समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलेला आहे. हा असा कायदा करणारे पहिलेच राज्य ठरलेले आहे बघा. द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दर 2 किलोमीटरवर आपत्कालीन दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाची तातडीने संपर्क साधता येणार आहे बघा. तर पेपरला संविधान सभेविषयी माहिती येते. तर आज कोणाविषयी माहिती आलेलं आहे? दाक्षायणी वेलायुधन यांच्याविषयी संविधान सभेतला भाग रोल काय आहेत त्याविषयी माहिती आलेली आहे. तर संविधान सभेत बघा केवळ 15 स्त्रिया होत्या. त्यापैकी एक महत्त्वाचे सदस्य म्हणून दाक्षायणी वेलायुधन संविधान सभेतील सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला होत्या बघा. स्वतः दलित असूनही विभक्त मतदारसंघांना त्यांनी ठामपणे विरोध केलेला होता. आणि कॅबिनेट मिशनला विरोध करायचा म्हणून मुस्लिम लीग आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने प्रत्यक्ष कृती दिवस साजरा करण्याचे आवाहन केले, तेव्हा या आव्हानालाही दाक्षायणी यांनी विरोध केलेला होता. त्यांनी बघा महिला जागृती परिषदेची स्थापना केलेली होती. या लेखात बघा दारिद्र्याविषयी आणि त्यासंबंधित अर्थसंकल्पातल्या तरतुदी यात याविषयी माहिती आलेली आहे. तर मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतोय. भारतात गरिबीचे मोजमाप पारंपरिक पद्धतीने उपभोग खर्चावर आधारित हेड काउंट रेशो वापरून केले गेले आहे. आणि गेल्या दशकात मात्र दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतीत झालेल्या समीक्षेमुळे बहुआयामी गरिबी निर्देशांक म्हणजेच त्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो वापरला जाऊ लागला व गरिबीच्या मोजमापात केवळ उपभोग खर्चच नाही तर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाशी संबंधित घटक जसे की स्वच्छता, पिण्याचे पाणी, घर, वीज आणि स्वयंपाकासाठीचे इंधन यांचा समावेश केलेला आहे. अधिक व्यापक आणि संबंध असलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या मोजमापानुसार भारतात 2015-16 साली किती 25% इतके गरीब लोक होते आणि यात गट होऊन 2020-21मध्ये 15% इतके लोक गरीब होते. या निर्देशांकानुसार गरिबांच्या संख्येत घट झाली असली तरी गरिबीच्या तीव्रतेत मात्र अपेक्षित घट झालेली नाही. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 125 देशाच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे तर 111वा. त्यामुळे बघा लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी जबाबदारी घेणे सरकारला भाग आहे आणि त्यासाठी कल्याणकारी योजनांवर खर्च करणे गरजेचे आहे. गरिबीच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत मानवी भांडवल निर्मिती होऊन अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लागू शकतो. आणि सर्वात जास्त रोजगार पुरवणाऱ्या शेती क्षेत्रात भांडवल निर्मिती कमी आहे. तसेच या क्षेत्राला कमी उत्पादकता आणि अपुरे संशोधन या समस्यांनी गाजलेले आहे बघा. कोणत्या? शेती क्षेत्राला. तर शेती हे क्षेत्र अनुदान आणि किमान आधारभूत किंमत यासारख्या योजनांवर अवलंबून आहे. तर मग एकूण भांडवली खर्चात 17.7% वाढ झाली आहे. हा खर्च मुख्यतः रेल्वे, रस्ते, ऊर्जा अशा भौतिक भांडवल निर्मितीवर होणार आहे बघा. क्रिकेट संबंधित न्यूज बघा. कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज. तर कसोटी क्रमवारीत गोलंदाजाच्या यादीत अग्रस्थान मिळवणारा बुमराह हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजामध्ये गणना होणारे कपिल देव दुसऱ्या तर जहीर खान तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचले होते. आणि कसोटी क्रमवारीतील गोलंदाजाच्या यादीत अग्रस्थानी झेप घेणारा बुमराह हा भारताचा एकूण 4था गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी बिशन सिंग बेदी, अश्विन आणि जडेजा यांनी अशी कामगिरी केली होती. दिवंगत माजी कर्णधार बेदी तसेच जडेजा हे डावखुरे फिरकीपटू असून अश्विन ऑफ स्पिनर आहे. चला तर मग 7 आणि 8 तारखेच्या एवढ्याच महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.